बादशाने लय दमदाटी केली, खानदानाचं नामोनिशान मिटून टाकीन म्हणतोय तो. घाबरायलाच पाहिजे कान्होजी. तुमच्या जीवावर खानदानावर संकट बेतले आहे. घरादाराचे काय होईल, वतनाचे काय होईल? शिवाजी राजांच्या खांद्याला खांदा भिडवून समद्यानी रणांगणात उडी घेतली ती कशी महाराज? एका हातावर तुळशीपत्र आणि दुसऱ्या हातावर निखारा ठेवूनच ना जी. राज, तुमच्या चरणाची हान घेऊन सांगतो, मी इथं माझ्या घरादारावर, बायकापोरावर, माझ्या संसारावर पाणी सोडत आहे. आमच्या समध्यांची जिंदगी, दौलत, समध स्वराज्यासाठी अर्पण करीत आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण इथे आलेलो आहे कारीमध्ये. भोर तालुक्यामध्ये कारी आहे. कारी हे गाव आहे आणि त्या गावामध्ये आपले सर्वात शूर योद्धे इथेच होते, कान्होजी जेधे म्हणून, आणि त्यांच्याच वाड्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि त्यांचे हे वंशज आहेत. आणि काही आपण इन्फॉर्मेशन जे आहे कान्होजी जेधेंबद्दल आणि महाराजांबद्दल, त्यांचं काय नातं होतं, कसं होतं काय, हे आपण जाणून घेणार आहोत. तर सांगा तुमच्या याने कसं काय, हा भाग कोणता आहे आणि कसं काय काय ते सर्व तुम्ही सविस्तरपणे सांगा. राजश्री कान्होजी नाईक जेधे हे रोहित खोऱ्याची देशमुखी होती त्यांच्याकडे. ही देशमुखी जी त्यांच्याकडे होती ही बिदरचा बादशाह होता. त्या बिदरच्या बादशाहकडून त्यांच्या वडिलांना मिळालेली देशमुखी होती. आणि कान्होजी जेधे हे निजामशाहीमध्ये आणि आदिलशाहीमध्ये होते. आदिलशाहीमध्ये त्यांना शहाजी राजे ज्यावेळेस आदिलशाहीमध्ये आले तर शहाजी राजांनी त्यांना इकडं बोलून घेतलं आदिलशाहीमध्ये. आणि आदिलशाहीमध्ये आल्यानंतर ते दोघे मित्र होते. मित्र म्हणजे त्या ह्या कान्होजी जेधे असतील, शहाजी राजे असतील किंवा इतर जे वतनदार सगळी मंडळी होती, त्यांच्या माध्यमातून आदिलशाही चालली होती. आणि स्वराज्याची संकल्पना ही शहाजी राजे, जिजाऊ माँसाहेब आणि कान्होजी जेधे ह्या तिघांची मूळ संकल्पना आहे. ह्या संकल्पनेमधून स्वराज्य उभं राहिलं. स्वराज्य उभं राहत असताना सुरुवातीच्या काळामध्ये शहाजी राजांनी सुद्धा स्वराज्य निर्मितीचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळेस त्यांनी शक्य झालं नाही. मग त्यांच्या पोटी छत्रपती जन्म घेतला आणि त्यांच्यामध्ये एक जी कॅपॅसिटी होती त्याला जे प्रोत्साहन द्यायचं होतं ते ह्या तिघांनी, जे आता स्वराज्याचे संकल्पक म्हणून जी नावं घेतली, शहाजीराजे, जिजाऊ माँसाहेब आणि कान्होजी जेधे यांनी त्यांच्या पाठीमागे आपली शक्ती उभी केली. आता ती शक्ती उभी करत असताना शहाजीराजे, कान्होजी जेधे हे आदिलशाहकडेच होते आणि त्यांच्या माध्यमातून ते मार्गदर्शन करून इथं त्यांचं स्वराज्य निर्मिती करण्याच्या त्यांच्याकडे आदिलशाहकडे जो भाग होता तो आपल्या स्वराज्य म्हणून स्वतःचं राज्य निर्माण करण्यासाठी ते घेत होते. ही गोष्ट आदिलशहाला समजली. आदिलशहाला समजल्यानंतर आदिलशहाने शहाजीराजांना अटक केली. ज्यावेळेस शहाजीराजांना अटक केली त्यावेळेस कान्होजी जेधेंना अटक केली त्यावेळेस. आणि नंतर मग अफजल खानाला त्यांनी हे थांबवण्यासाठी हे स्वराज्य निर्माण करू नये, त्यांनी आपल्या आदिलशाहीमध्येच काम करावं म्हणून अफजल खानाला इकडे पाठवलं. अफजल खानाला ज्यावेळेस इकडे पाठवला त्यावेळेस त्यांच्या पाठीमागं कोण नव्हतं. म्हणजे शहाजीराजांना किंवा महाराजांना मदत करायला इथं कोण नव्हतं. कोणतरी त्यांना इथला सगळा पाठिंबा असल्याशिवाय ते काही गोष्टी करणं शक्य नव्हतं. मग त्यांचा पाठिंबा त्यांना देण्यासाठी कुणाची तरी योजना करायची होती शहाजीराजांना. मग ती योजना करत असताना त्यांचे विश्वासू मित्र म्हणून कान्होजी जेधे होते. मग कान्होजी जेधेंचा ह्या आपल्या 12 मावळ जे आहे आपला पुणे जिल्ह्याच्या परिसरामध्ये, त्या 12 मावळच्या वतनदार देशमुखांच्यावर कान्होजी जेधेंचा प्रभाव होता. ते जे काय भूमिका घेतली त्या भूमिकेला ते बाकीचे त्यांच्या पाठीमागे जाणार होते हे शहाजीराजांना माहित होतं. म्हणून शहाजीराजांनी त्यांना इकडे पाठवलं. अफजल खान ज्यावेळेस आला त्यावेळेस इकडे ज्यावेळेस पाठवलं त्यावेळेस आदिलशहाने सगळ्यांना फरमानं पाठवले.
ते फरमानाची जी प्रतिकृती आहे, फरमानाचं तिकडे आहे, ते आपण नंतर व्हिडिओमध्ये ऍड करू. ते फरमान सगळ्यांना पाठवली. कान्होजी नाही आलं. मग कान्होजी त्यांच्या मुलांना 5 मुलं होती त्यांना, त्या 5 मुलांना घेऊन ते रायगडला गेले. रायगडला महाराजांच्या तिथे दरबारात जी शपथ आपण डायरेक्शनला घेतली जे म्हणतो त्याला कारण म्हणजे कान्होजी जेदेंच्यामुळे ते रायरेश्वरला शपथ घेतली महाराजांनी. बरोबर. पण ती शपथ ही दुसरी आहे रायरेश्वरला झाली. पहिली शपथ ही कनकगिरीला कर्नाटकमध्ये झाली. ती शहाजीराजे आणि कान्होजी जेदेंच्यामध्ये झाली. तो प्रसंगाचा जो हे आहे पाठीमागे, तिथं शपथ झाली. ती शपथ घेऊन त्यांना इकडे पाठवलं होतं महाराजांच्या मदतीने. तो फरमान घेऊन ज्यावेळेस महाराज तिथे गेले, आपलं कान्होजी इथे गेले त्यांच्या 5 मुलांना घेऊन, त्यावेळेस महाराज ज्यावेळेस त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. तुम्हाला जर तुमचं वतन जाणार असेल किंवा तुमच्या कुटुंबाला धोका निर्माण होणार असेल तर तुम्ही तुमचा निर्णय घेऊन तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता. त्यावेळेस कान्होजीजींनी सांगितलं की म्हणले मी जी शपथ दिलेली आहे शहाजीराजांना, त्या शपथेची मी बेईमान होणार नाही. म्हणजे बेट तरी जेद्यांचा निर्वहन झाला तरी मी माझ्या वतनावर पाणी सोडतो. फोटोमध्ये आहे की मी स्वराज्यासाठीच लढणार आणि स्वराज्यासाठीच लढणार. मी घरादारावर माझे तुळशीपत्र घेऊन स्वराज्यामध्ये सामील होणार. जे वचन दिले शहाजीराजांना ते मी मोडणे करणार नाही असं सांगितल्यानं वतनावर पाणी सोडलं त्यांनी तिथं. आणि त्यांना मग महाराज म्हणले तुम्ही इथं कारीला या, कारीमध्ये येऊन तुम्ही इतर जे वतनदार देशमुख मंडळी आहेत त्यांना इथं एकत्रित करा, त्यांना आपल्याला पुढं काय करायचं ते त्यांना माहिती द्या. त्याप्रमाणे इथं सगळ्यांना बोलवलं. त्यांना सांगितलं की गनिम हा बेईमान आहे, त्याच्या नाद हे सगळे आदिलशाही होते सगळे. आपण त्याच्या नादाला लागून उपयोग नाही. आपल्याला स्वराज्य निर्माण करायला लागेल. आणि महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र म्हणजे मराठ्यांचं राष्ट्र, मराठ्यांचं राष्ट्र हा पहिला शब्द इथं उच्चारला गेला. त्यांनी काय सांगितलं, महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र मराठा. मराठा म्हणजे हा प्रत्येक कुठल्या जातीचा ह्याचा असला तरी आपल्या ह्या प्रांतामध्ये राहणारा आहे ना, तो सगळं मराठा. मग तो महाराष्ट्र राज्य होणं गरजेचं आहे. आणि आपण त्याच्यासाठी महाराजांच्या पाठीमागं उभं राहणं फार गरज आहे असं सांगून मग सगळे म्हणले तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मानला. जावलीच्या मोऱ्यांनी विरोध केला होता त्यांचं, कारण त्यांचं फार मोठं हे होतं, त्यांच्याकडे जागे वचन होतं. ते म्हणले त्यांचा योग होता, त्यांची फितुरी नव्हती की आपण ह्यांचं काय ऐकायचं. हा मग ती जे इथं होते सगळे कान्होजी ज्यांना एकत्रित केले ते सगळे वतनदार देशमुख मंडळी सगळे, त्यांनी सगळ्यांनी जावलीच्या मोऱ्यांचा त्यांच्याबरोबर युद्ध केलं. त्यांचा पराभव, जावली ताब्यामध्ये घेतलं. अफजल खानाला महाराजांनी आणि या सर्व राजश्री कान्होजी नाईक त्यांनी सगळ्यांनी एकत्रित नियोजन करून अफजल खानाला ह्याला प्रतापगड आणि त्याला तिथं काढलं. ते सगळं इतिहास घडला म्हणून आज आम्ही सगळे जर यदा कदाचित तो उलट घडलं असतं तर आज आपण असतो किंवा नसतो याची काही गॅरंटी नाही. म्हणजे कार्य खूप मोठं आहे. कान्होजी देवांचं जे कार्य आहे ते खूप मोठं आहे. आणि राजांना जे सपोर्ट पाहिजे होतं ते आपल्या मावळ खोऱ्यातून सर्वांनी पहिलं त्यांना साथ दिली. आणि मग एक स्वराज्य निर्माण करायचं एक दोघांचं काम नाही, ते सर्वांनी एकजुटीने एकतेने आल्यानंतरच ते सर्व कार्य घडत गेले. राजश्री कान्होजी नाईक जे देशमुख म्हणून एकमेव असे देशमुख होते ते की त्यांनी त्यांना जे वतन मिळालं होतं ते त्यांच्या बरोबर जे काम करणारे सगळे जे मावळे होते त्यांच्यामध्ये त्यांनी वतन वाटून टाकलं होतं. म्हणजे त्यांच्या जे होते म्हणजे आता तुमचं चिखलगावचा पण ह्यांचा पण उल्लेख आहे जयदेव शकवालीमध्ये, दोंडे आडनावाचा, गोलोपाड नावाचा आहे. परत बाकी 12 बलुतेदार वगैरे आहेत. ते त्यांच्याकडचं वतन त्यांना वाटून टाकलं आणि सगळ्यांना स्वराज्यामध्ये घेऊन एकत्र ते असं कुठला म्हणजे कसं आता आज पाकिस्तानची आपली लढाई चालली तर आपले सगळे हे जे विरोधी पक्ष आहेत ते काय म्हणतात की आम्ही सगळे तसं त्यावेळेस आपले सगळे जे होते ना मग त्यावेळेस तसं घडलं. चांगलं आहे, मस्त कार्य खरंच सन्माननीय आहे. आणि राजांसाठी ज्यांनी पण जेवढे पण सैनिक होते ज्यांनी बलिदान दिलं ते सर्व महान होते. त्यांच्यामुळे तर आपण इथे आता बोलू शकतो. आणि आपला मावळ प्रांत
हा सगळ्यात जास्त फार मोठा महत्वाचा त्याचा वाटा आहे मावळ भागाचा. म्हणजे त्यातला प्रत्येक व्यक्ती म्हणजे प्रत्येक जे आता आपण घरं म्हणतो म्हणजे मावळामध्ये जेवढे आडनावाची लोक असतील त्यांचं इतिहासात नाव असो किंवा नसो पण ते त्यावेळेस त्यांच्या बरोबर होते हे एवढं नक्की. तेच आता आपण हा इंटरव्ह्यू घेतला कान्होजी देनबद्दल आणि खरंच एवढी आपल्याला इन्फॉर्मेशन यांच्याकडून मिळालेली आहे. हे वंशज आहेत आणि आता जी पिढी जी आहे ती मला वाटतं 14, 15, 16वी 13वी 14वी 15वी हा 13वी 14वी 15वी पिढी आता कान्होजी देदेच्या वाड्यामध्ये आता राहत आहेत आणि खूप त्यांच्याबरोबर बोलून एवढं बरं वाटलं की खरंच की काय ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला एवढं प्रोत्साहन देत नाहीत म्हणजे आणि व्हिडिओज म्हणा हे म्हणा ते काढून देत नाही पण यांनी सर्व गोष्टी आपल्याला इथे प्रोत्साहन दिलं आणि ते बोलले नाही तुम्ही बिंदास काढू शकता फोटो आणि इंटरव्ह्यू पण यांनी असं म्हणजे असं नाही बोलले की नाही आम्हाला टाइम नाही पण टाइम काढून आपल्याला त्यांनी एक पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे पूर्ण माहिती दिलेली आहे कान्होजी देदेंबद्दल. खरंच तुमचे खूप मनापासून धन्यवाद.